हॅलो. तर काही दिवस झाले मला घरामधली स्वच्छता करायची होती आणि खूप दिवस झाले हे जे कपाट आहे माझं तर ते मला आवरायचं होतं. युजली काय व्हायचं की घ्यायचे कपडे आणि त्यात नुसतं ठेवायचे त्यामुळे एवढं अस्तव्यस्त झालं होतं सगळं. आज म्हटलं ते सगळं व्यवस्थितच करायचं म्हणून सगळा पसारा बाहेर काढला आणि जे काय काय सॉर्टिंग करायचं होतं ते सगळं सॉर्टिंग केलं. ते सगळं कपाट आहे ते शेल्फ व्यवस्थित पुसून पण घेतलं. आणि आता उन्हाळा पण सुरू होतो आहे आणि थंडीचे सगळे जे काही कपडे होते म्हणजे स्वेटर्स वगैरे तर ते सगळे बाजूला काढले आणि ते धुवून परत म्हटलं पुन्हा परत ठेवून द्यायचे कारण आता ते लागणार नाहीत त्यामुळे. आणि ते सारखं आवरताना मध्ये यायचे आणि हे ज्या माझ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू होत्या त्या पण तिथे अशा अस्ताव्यस्त पडल्या होत्या. मग ते असं एक कॅरेट माझ्याकडे होतं तर त्याच्यामध्ये सगळ्या त्या व्यवस्थित मेसी त्यातला काढला मेसीपणा आणि ते व्यवस्थित तिथे ठेवून दिल्या. ज्या काही इस्त्री होत्या किंवा माझे जे काही स्ट्रेटनर्स कर्लर्स हेअर ड्रायर जे काय आहे ते मी इथं ठेवून दिलं. आणि कसं होतं ना आपण एखादी गोष्ट ठरवून करायचं म्हटलं तर ते होत नाही. मग आज रायाची जरा तब्येत बरी नव्हती म्हणजे त्याला जरा सर्दी झाली होती आणि छाती पण भरली होती म्हणून त्याला स्कूलमध्ये पाठवलं नाही. मग सकाळची धावपळ थोडीशी कमी होती म्हणून आज ही कामं काढली होती मी. त्या निमित्ताने का होईना पण माझा हात आज तिथे लागला. असं ठरवून म्हटलं तर रोज कुठलंही काम होत नाही म्हणजे असं एखादा कोपरा स्वच्छ करायचा म्हटलं. आणि कसं आहे नेहमी घर हे स्वच्छच ठेवायला पाहिजे. पॉझिटिव्हिटी आपल्याकडे जिथे आपलं सगळं व्यवस्थित असतं तिथे पॉझिटिव्हिटी व्यवस्थित राहते असं म्हणतात. तर प्रत्येक गोष्ट ही नीट क्लीन अँड टायडी असायला पाहिजे. त्यामुळे म्हटलं ते मला कसं तरी वाटत होतं माझं ते कपाट खराब झालं होतं म्हणून मी आज ते आवरलं. आणि हे जे आहे हे रायाचं वॅपोरायझर आहे ते ओपन न ठेवता एका प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये ठेवलं कारण हायजीन मेंटेन राहावं म्हणून. आणि हे सगळं एका ह्याच्यामध्ये कॅरेटमध्ये घातलं आणि ते वरती ठेवून दिलं म्हणजे ते आता मागच्या वेळी कसं मला मध्ये येत होतं सगळं तर ते तसं होणार नाही. आणि इथे माझ्या बऱ्याचशा पर्स माझे ड्रेसेस माझे डेली यूजचे ड्रेसेस माझे बाहेर जाताना घालायचे काही इस्त्रीचे कपडे वगैरे असं बरंच काही पडलं होतं. आणि प्लस माझे बेडशीट वगैरे तर ते पण मला सॉर्टिंग करायचं होतं. सगळं धुवून येत होतं आणि तिथेच जाऊन पडत होतं धुवून येत होतं आणि त्याच कपाटात जाऊन पडत होतं. त्यामुळे फार अशी गर्दी झाली होती अस्ताव्यस्त झालं होतं. शेवटी फायनली हे सगळं करायला आज वेळ मिळाला. आणि अजून एक गोष्ट म्हणजे हे करता असं पण झालं की हा जो बेड आहे तो सुद्धा मी पूर्ण खोलला ह्या आवरण्याच्या नादामध्ये. म्हटलं आज हात घातलाच आहे तर आज पूर्ण बेडरूमच स्वच्छ करून घेऊया. आणि हा जो बेड आहे तो आज मी सगळा पूर्ण डिसमेंटल केला होता कारण वर्ष झालं साधारणतः मी त्याच्या खाली एकतर झाडू जात नाही त्याचे पाय फार छोटे आहेत त्यामुळे त्याच्या खाली एवढी धूळ आणि असं काहीतरी खाली पडलेलं ते झाडताना जे खाली जातं ते खालीच जायचं मला ते काढताच यायचं. मग आज शेवटी तो बेड पूर्ण मी डिसमेंटल केला. या कपाट आवरण्याच्या निमित्ताने का होईना माझं ते बेड आवरणं झालं पूर्ण. त्याचप्रमाणे ते माझे मागचे जे 3 कपाट आहेत त्याच्यावरती पण थोडीफार धूळ साठली होती तीसुद्धा क्लीन केली. आज म्हटलं हातात घेतलं आहे काम तर हे पूर्णच करायचं कारण अशा कामाला फार वेळ लागतो. कारण सॉर्टिंग करणं जे नको आहे ते बाहेर काढणं हे सगळं करायचं होतं. इस्त्रीचे कपडे बाहेर काढायचे होते काही खराब झालेले कपडे पण बाहेर काढायचे होते. तर अशा प्रकारे खूप सारं सॉर्टिंग केलं. मला हे आवरायलाच साधारणतः सकाळी मी 10 वाजता चालू केलं होतं आणि हे आवरायला मला 1 वाजले कपाटाचे. आणि तिथून मग बेड असेंबल केला. बेड असेंबल केल्यानंतर पुन्हा ते सगळं आवरायला 3 वाजले. पण पुन्हा आमचं चहापाणी झालं. चहापाणी झाल्यानंतर पुन्हा आतलं जे नको आहे ते सामान गॅलरीमध्ये नेऊन ठेवलं होतं तर ते सामान पुन्हा तिथलं सॉर्टिंग केलं. असं करत मला संध्याकाळी 6 वाजले. पण नाही आज म्हटलं केलं तर करायचंच. अशा प्रकारे आजचा होल माझा क्लिनिंगचा डे होता. तर होल क्लिनिंग करून घेतलं आहे. आणि शेवटी कितीही कपडे जरी असले ना तरी आम्हा मुलींना कपडे घालायला कमीच असतात हे म्हणतात ते काय खोटं नाही आहे. असो त्यातून पण मी सॉर्टिंग करून ठेवते इथे सगळं. आणि मग सगळे कपडे सॉर्टिंग केल्यानंतर इथे असे पेपर वगैरे टाकले आणि सगळं ठेवलं बऱ्यापैकी जिथं जे ठेवायचं ते. आणि तर अजून एक कपाट साईडला आहे तर तिथलं इथं ठेवलं. ॲक्च्युली इथं मी ठेवत नाही कारण पावसाळ्यामध्ये काय होतं थोडीफार भिंत ओली होते त्यामुळे मी ह्या कपाटामध्ये काही ठेवत नाही. मग हे बऱ्यापैकी ते मगाचा आणि आत्ताचा फरक एवढा चेंज केला आहे.
जेव्हा मी पहिला व्हिडिओ दाखवला तेव्हा कसा मेसी होता आणि आत्ता. आणि माझ्या आणि तनिष्काचे क्लचर तर एवढे सगळे घरभर असतात, ते मिस्टरांना नाही आवडत. ते कुठं दिसलं की सगळं फेकून देतात. त्यांना ते पायात आलं की टोचतं, अंगावर बेडवर पडलं की टोचतं वगैरे असं करतात ते. आणि आमचं कसं, आम्ही झोपताना केसांना टोचतो म्हणून आम्ही बेडवरच काढून टाकतो दोघी पण क्लचर. तर म्हटलं आज क्लचरला पण एक छोटंसं बकेट करूया. मग क्लचर सगळे ह्या बकेटमध्ये टाकले. आणि बेड क्लीन ठेवायचं म्हणून अंथरुणालासुद्धा जागा मी ह्याच्यामध्ये कपाटामध्ये केली होती. आणि त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे आत्ता दिसतोय तो ॲक्च्युली माझ्या बेडचा बॅक जो पोर्शन आहे तो थोडासा निखळला आहे, त्यामुळे मी तो बाजूलाच काढून ठेवला. आणि आता फक्त हे भिंतीला चिकटवून 2 बेड लावून ठेवलेले आहेत. तर आणि सगळं बेड वगैरे क्लीन करून घेतला. आणि तो बेडचा मागचा भाग कुठे गेला तो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेनच, त्याचं मी काय केलं. आणि हे सगळं केल्यानंतर बॅकच्या पोर्शनला ॲक्च्युली आम्ही इथे आधी राहत नव्हतो तेव्हा त्यांचा आय थिंक हा हॉल होता आणि ते त्यांनी टी व्ही लावून इथे थोडेफार असे होल पडले होते. मला ते मुजवायचे होते, पण आता म्हटलं मुजवायचं तर तिथं सगळे डाग वगैरे दिसणार, म्हणून माझ्याकडे एक वॉल स्टिकर होतं, तर ते मी इथे लावलं बॅक साईडला. आणि मग वॉल थोडीशी डेकोर केली. कसं होतं ना, मुलं नव्हती म्हणजे तनिष्का आणि राया ज्यावेळी नव्हते त्यावेळी काय कधीही वेळ मिळायचा की क्लिनिंग करायला वगैरे. पण आता ते त्यांचं स्कूलचं शेड्यूल वगैरे सकाळचं असतं, त्यामुळे दुपारनंतर ही सगळी कामं करायला असं बोर आळस आल्यासारखं होतं. कसं एकदा हे काम चालू केले तर की ते पूर्ण झाल्याशिवाय थांबूच नाही वाटत असं होतं. कारण ते अर्धं काम आधी एकदा करायचं नंतर दुसरं काम करायचं असं नाही होत. म्हणून मग मी आज हे सगळं संपवून टाकलं. म्हटलं झालं आहे आपलं, हे चांगलीच गोष्ट आहे. आणि उद्या म्हटलं हॉल करून घेऊया, कारण 1 महिन्याभरातून तर ह्या सगळ्या गोष्टींवर हात मारायलाच पाहिजे. आधीच्या काळात बघा की पोल्युशन पण एवढं नव्हतं, तर आधीच्या काळामध्ये बायका काय करायच्या की दसऱ्याला धुणं वगैरे काढायच्या किंवा दिवाळीला वगैरे काढायच्या किंवा चैत्र महिना सुरू झाला पाडव्याला वगैरे घरातलं धुणं सारवण काढायच्या. तर मी काही तेवढं पूर्ण वाट बघत बसत नाही, कारण प्रत्येक कोपरा महिन्याला माझा हात मारलेला असतोच. आणि बसण्यापेक्षा थोडंफार अधूनमधून चालू असतं माझं. पण आता घरामध्ये झालं असं की आम्ही आहे 4 जणच आणि पसारा एवढा झाला आहे की तुम्हाला आता आवरायला नाकी नऊ झाले. त्यामुळे तर काही घ्यायचं नाही असं ठरवलं आहे. पण ॲड तर काही केलेलं नाही आहे आता मोस्टली. पण आता जेव्हा आमचं स्वतःचं घर होईल त्यावेळी आता ह्यातल्याच किती वस्तू राहतील आणि किती वस्तू पुढे जातील हे माहीत नाही. कारण बऱ्याच गोष्टी काही थोड्याशा खराब पण झाल्यात. म्हटलं आता ते वाट बघायची आपण घर व्हायची, तोपर्यंत त्या नाही करायच्या पुन्हा, डबल खर्च कशाला. म्हणून जे काय आहे ते मेंटेनन्स वगैरे आत्ता फक्त थोडंफार करून घेतो आहे आणि बाकीचं जे काय आहे ते स्वतःचं घर झाल्यानंतर करायचं असं ठरवलं आहे. त्यामुळं आता जे आहे जे चाललं आहे ते ओके आहे. आणि अशा प्रकारे मी इथे ही वॉल थोडीशी डेकोर केली. छान दिसतं आहे. तरी हे जे आहेत जी काही पानं आहेत तिथं कलरफुल बॅक साईडला छान दिसत होती. बेडचा बॅक पोर्शन काढला आहे, त्यामुळं इथली जागा पूर्ण अशी मोकळी झाली. ॲक्च्युली बेडरूम मोठी आहे, 2 बेड अटॅच केले आहेत आम्ही, कारण आता 4 जण बसत नाहीत. एक तनिष्काचा बेड आहे. अशा प्रकारे माझं आजचं शेड्यूल झालं आहे. माझे हे जे काही लोड वगैरे होते ते पण मी करून घेतले व्यवस्थित. आणि आज फार हेक्टिक दिवस गेला आहे, त्यातून पण मी एवढा व्हिडिओ वगैरे केला आहे. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय.